कुरुंदवाड इथल्या एका नामांकित शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संशयित शिक्षक अजित दिवटे राहणार कुरुंदवाड याच्यावर पोक्सो अंतर्गत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुरुंदवाड इथल्या एका नामांकित शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संशयित शिक्षक अजित दिवटे राहणार कुरुंदवाड याच्यावर पोक्सो अंतर्गत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 23 जून 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमाराला वर्गात एका विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटप सुरू होतं। या दरम्यान पीडित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेली असता संशयित आरोपी शिक्षकानं तिला आत थांबवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं। घाबरलेल्या पीडितेनं घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगताच पोलिसांनी तातडीनं गुन्हा नोंदवला। या घटनेनंतर शैक्षणिक वर्तुळात आणि परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। 2 दिवसांपूर्वी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केल्याचीही चर्चा आहे। गुन्हा दाखल होऊनही संशयित आरोपी अजूनही फरार असल्यानं प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जातोय। जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा रंजना पाटील यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। आरोपीला तातडीनं बेड्या ठोकल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 20 तारखेला शिरोळ तालुक्यातील हेरवाड या शाळेमध्ये अतिशय निंदनीय घटना घडल्याचा प्रकार समोर आला। संबंधित शाळेतील सहाय्यक शिक्षक अजित दिवटे यांनी त्या शाळेतील विद्यार्थिनीशी अतिशय अयोग्य आणि गलिच्छ असं वर्तन केलेलं आहे। याबाबतची तक्रार सुद्धा नोंद झालेली आहे, मात्र आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही। या बाबतीत पोलीस प्रशासन असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शिक्षणाधिकारी असतील यांनी त्या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीला अटक करावी आणि त्याला निलंबित करण्यात यावं। एका शिक्षकांमुळे जर एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल आणि ही व्यवस्था जर त्याला पाठीशी घालत असेल तर जिजाऊ ब्रिगेड शांत बसणार नाही।